नमस्कार. आज मी तुम्हाला थोडीशी वेगळी अशी रेसिपी दाखवत आहे. नेहमी त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा घरात भाजीला काही नसेल तेव्हा अगदी मोजून 10 मिनिटाच्या आत तयार होणारी वेगळ्या चवीची आणि झटपट तयार होणारी ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. अतिशय झटपट ही भाजी तयार होते आणि चवीलाही तितकीच अप्रतिम लागते. ऑफिसेस नेहमीचंच असतं, शाळा कॉलेजेसही सुरू झाले आहे. सकाळच्या गडबडीत सकाळच्या टिफिनच्या घाईमध्ये तुम्ही ही भाजी टिफिनला ट्राय करू शकता. कुठे प्रवासात जात असेल तर प्रवासातसुद्धा तुम्ही ही टिफिनला भाजी नक्की नेऊ शकता. अतिशय वेगळ्या चवीची आणि झटपट तयार होणारी ही भाजी आज तुम्हाला दाखवत आहे. तेव्हा ही भाजी जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे माझ्याकडे काही गव्हाचे पापड आहे. त्याला काही भागामध्ये कुरड्या देखील म्हणतात. आता हे गव्हाचे पापड तोडून घ्यायचे, म्हणजे गव्हाच्या पापडांचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे. आज तुम्हाला या गव्हाच्या पापडांची म्हणजे कुरड्यांची भाजी दाखवत आहे. माझ्याकडे काही गव्हांच्या पापडांचे तुकडे देखील आहेत, ते सुद्धा इथे मी वापरत आहे. काय होतं, आपल्याकडे गव्हांच्या पापडांचे म्हणजे कुरड्यांचे तुकडे ते तुकडे असेच इकडे तिकडे पडून राहते, तेव्हा अतिशय योग्य प्रकारे या कुरड्यांच्या तुकड्यांचा वापर इथे होत आहे. आता जे पापड होते ते मी तोडून घेतले आणि जे कुरड्यांचे तुकडे होते ते देखील असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. आणि जे बाकीचे शिल्लक होते ते तुकडेसुद्धा मी असे आणखी छोटे छोटे तुकड्यांमध्ये करून घेते आहे. आता हे सगळे पापड तोडून झाले आहे, तुकडेसुद्धा तोडून झाले आहे. आता हे सगळे तुकडे भरपूर पाणी टाकून इथे भिजवायला ठेवायचे आहे. त्यामुळे हे सगळे कुरड्या छान सॉफ्ट होतील आणि नंतर आपल्याला भाजीमध्ये अजिबात पाणी टाकावं लागणार नाही. अशा प्रकारे भरपूर पाणी टाकून मी तुकडे भिजवायला ठेवते आहे. आता इथे फोडणीसाठी मी गॅसवरती तवा ठेवला आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चम्मच इथे तेल टाकते आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चम्मच इथे मोहरी टाकते आहे आणि मोहरी तडतडली की मग त्यामध्ये अर्धा चम्मच इथे मी जिरं टाकते आहे. आणि जिरं मोहरी तडतडली की मग त्यामध्ये 2 मोठे कांदे मी असे उभे चिरून घेतलेले आहे. आणि त्यासोबतच इथे 2 हिरवी मिरचीसुद्धा मी चिरून घेतली आहे, तीसुद्धा टाकून घेते आहे. आणि हा कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती हा कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर व्हावा म्हणून मी इथे थोडंसं मीठ टाकून घेते आहे. मिठामुळे कांदा अगदी लवकर परतून येतो. अतिशय वेगळ्या चवीची आणि झटपट तयार होणारी ही कुरड्यांची भाजी चवीला खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. आता कांदा गुलाबी झाला आहे, त्यामध्ये मी 1 चम्मच इथे आलं लसूण पेस्ट टाकते आहे. आणि आलं लसूण पेस्टसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. अगदी झटपट तयार होणारी ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. माझ्याकडे तर ही सर्वांची फेवरेट आहे. विशेष म्हणजे माझ्या आहोंची ही खूप फेवरेट आहे. आता इथे आलं लसूण पेस्टसुद्धा परतून झालेला आहे. आता त्यामध्ये काही सुके मसाले मी ॲड करते आहे. अर्धा चम्मच इथे हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकते आहे. अर्धा चम्मच धने पावडर टाकला आणि चवीनुसार त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलं आहे. आता आपल्याला हे मसालेसुद्धा तेलामध्ये फक्त 1 सेकंदासाठी परतून घ्यायचे आहे. आणि आता जे आपण कुरड्यांचे तुकडे भिजत घातले होते ते छान सॉफ्ट झालेले आहे. ते तुकडे मी इथे टाकून घेते आहे. अतिशय मस्त ही कुरड्यांची भाजी चवीला लागते आणि विशेष म्हणजे मोजून 10 मिनिटाच्या आत ही तयार होते. तुम्ही जर अंडा भुर्जी खाल्ली असेल तर जवळपास अंडा भुर्जीच्या चवीची ही भाजी लागते. आता जे आपण कुरड्यांचे तुकडे टाकले आहेत ते सुद्धा आपल्याला या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. हे तुकडे छान सॉफ्ट झाले आहेत, त्यामुळे आता आपला भाजी अगदी पटकन तयार होते. अजिबात पाण्याचा वापर इथे आपल्याला करावा लागत नाही. आता हे तुकडे सगळे मिक्स करून झाल्यावरती फक्त याला आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे. आता इथे मी गॅसची फ्लेम लो केली आहे. लो फ्लेमवरती फक्त 1 मिनिटासाठी वाफ येऊ देणार आहे.
आणि 1 मिनिटानंतर आपली ही मस्त कुरड्यांची वेगळ्या चवीची झटपट तयार होणारी ही भाजी तयार झाली आहे. टिफिनला एकदा नक्की ट्राय करा. अगदी झटपट तयार होते. सकाळी टिफिनची गडबड असते तेव्हा सकाळच्या गडबडीमध्ये अगदी झटपट ही भाजी तयार होते. आजची तुम्हाला ही कुरड्यांची भाजी म्हणजे गव्हाच्या चिकाच्या पापडांची भाजी कशी वाटली? नवीन प्रकारची ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजची ही कुरड्यांची भाजी कशी वाटली ते कमेंट करून सुद्धा सांगा. अगदी मोजून 10 मिनिटामध्ये ही भाजी तयार झाली आहे. चवीलाही तितकीच छान लागते आणि अगदी इझी आहे. फक्त घरच्या साहित्यामध्ये झटपट ही भाजी तयार होते आणि कुरड्यांचा अतिशय योग्य वापर होतो. कुरड्यांच्या तुकड्यांचा अतिशय योग्य वापर इथे होतो. ही भाजी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक